धाराशिवमध्ये काय चाललंय? शिवसेनेच्या गडातच पेटलेलं बंड, आदेश धुडकावले जातायत आणि आता थेट राजीनाम्याची धमकी. हे सगळं नेमकं कुठे थांबणार आहे? जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर उसळलेला हा वाद फक्त गटबाजी नाही, तर भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल तर नाही ना? कारण एकीकडे एकनाथ शिंदे यांचे आदेश स्थानिक पदाधिकारी ऐकत नाहीयेत असा थेट आरोप होत असताना, दुसरीकडे शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री, ज्या नुकत्याच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत, त्यांनीच राजीनाम्याचा इशारा दिलाय. म्हणजेच आतून काहीतरी मोठं शिजतंय हे स्पष्ट दिसतंय. पण प्रश्न असा आहे की ही फक्त नाराजी आहे का, की यामागे आणखी मोठं राजकीय गणित दडले? जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा एकदा निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप पुढे आलाय. आणि हा आरोप साधा नाहीये, कारण आनंद पाटील यांनी थेट सांगितलं की शिवसेनेच्या वाढीसाठीच पक्षातून खोडा घातला जातोय, म्हणजेच स्वतःच्याच घरात अडथळे निर्माण होत आहेत. आणि हे जर खरं असेल तर ही परिस्थिती पक्षासाठी किती घातक ठरू शकते याची कल्पना करा. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांपासून हा वाद सतत चव्हाट्यावर येतोय आणि आता तिसऱ्यांदा हा अंतर्गत संघर्ष उघड झालाय. म्हणजेच समस्या अजूनही सुटलेली नाही, उलट अधिकच गंभीर होत चाललीय. कानेगाव गटातून निवडून आलेले आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांनी जेव्हा राजीनाम्याचा इशारा दिला तेव्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कारण हा निर्णय फक्त 2 व्यक्तींचा नाही, तर संपूर्ण संघटनेवर परिणाम करणारा ठरू शकतो. दरम्यान धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापना महायुतीने केलीये आणि याच सत्तेच्या वाटपातही अनेक समीकरणं बदलताना दिसतायत. सध्या अध्यक्षपदावर अर्चना पाटील आहेत, ज्या भाजप आमदार राणा जगजित सिंग यांच्या पत्नी आहेत, आणि उपाध्यक्षपदावर शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड आहेत. म्हणजेच इथे सत्ता वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. पण याच सत्ता वाटपामुळे नाराजी वाढली का, हा मोठा प्रश्न आहे. कारण सभापती पदाच्या 4 जागांमध्ये भाजपला 2, शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळालीय. अर्थ व बांधकाम सभापतीपद भाजपच्या सिद्धेश्वर कोरे यांच्याकडे, समाज कल्याण सभापतीपद भाजपच्या विश्वास कोकणे यांच्याकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब खरसडे यांच्याकडे आणि महिला व बालकल्याण सभापतीपद शिवसेनेच्या पूजा शिंदे यांच्याकडे आहे. पण इथेच खरा वाद सुरू होतो. कारण शिवसेनेतील काही नेत्यांचा आरोप आहे की निष्ठावंतांना योग्य संधी दिली जात नाहीये आणि बाहेरच्या गटांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पक्षात असंतोष वाढतोय. आता प्रश्न असा की जर स्थानिक पातळीवरच आदेश पाळले जात नसतील तर पक्षाचं नेतृत्व किती प्रभावी राहील? आणि जर असेच वाद वाढत राहिले तर आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम काय होईल? कारण मतदारही हे सगळं बारकाईने पाहत आहेत आणि जेव्हा पक्षातच एकमत नाही तेव्हा जनतेसमोर एकसंघ प्रतिमा कशी निर्माण होणार? दुसरीकडे विरोधकही या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहेत आणि जर ही परिस्थिती अशीच राहिली तर शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. पण इथे अजून एक ट्विस्ट आहे. काही सूत्रांच्या मते हा वाद फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित नाही, तर यामागे मोठ्या नेत्यांचेही काही राजकीय डावपेच असू शकतात. म्हणजेच वरून काही वेगळं आणि खाली काही वेगळंच चित्र दिसतंय. आणि जर हे खरं असेल तर पुढील काही दिवसात धाराशिवच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आता सर्वांचं लक्ष आहे ते आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्रींच्या पुढच्या पावलाकडे. ते खरंच राजीनामा देतील का, की शेवटच्या क्षणी काही तडजोड होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल? ते या वादावर कसा तोडगा काढतील? कारण जर हा वाद इथेच थांबला नाही तर तो संपूर्ण राज्यात मोठा राजकीय मुद्दा बनू शकतो आणि मग त्याचे परिणाम केवळ धाराशिवपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं काय होणार, कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार आणि शेवटी कोणाचा विजय होणार, हे पाहणं आता खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही फक्त एका जिल्ह्याची कथा नाही, तर सत्तेच्या खेळातल्या मोठ्या संघर्षाची सुरुवात असू शकते. तर अशीच ताज्या आणि सखोल राजकीय घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील अपडेटसाठी तयार रहा. धन्यवाद.